श्री स्वामी समर्थ सर्वांना. सकाळी उठलं सकाळी उठलं का लवकर मी देवपूजा वगैरे करून घेतले, घराची साफसफाई वगैरे केले, आंघोळ वगैरे करून देवपूजा केले. सकाळी देवपूजा वगैरे केलं म्हणजे घरात खूप चांगलं असं वातावरण असतं. त्यासाठी सकाळी उठलं का लवकर देवपूजा वगैरे केली. मग त्यानंतर काय श्रीची दिवसभरांची मस्ती तिचं सतत चालूच असतं, सारखं सतवत असते ती मला. काय मावशीच्या घरी गेली ती बाजूच्या आणि मग त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या चेअरवर मस्ती करायला लागली. त्यानंतर काय मग दिवसभर झाल्यानंतर लगेच संध्याकाळचं रोजचं स्वयंपाक काय ती चपाती भाजी परत भाकरी, मग मसाला भात खाऊन कंटाळा आला. त्यासाठी काहीतरी नवीन ट्राय करावं म्हणलं. त्यासाठी ना मी ज्वारीचं पीठ, गव्हाचं पीठ आणि तांदळाचं पीठ आणि बेसनचं पीठ घेतले. बारीक कांदा, टोमॅटो व शिमला कापून घेतले बारीक. कोथिंबीर मिरची कापून घेतले, ते पण बारीक कापून घ्यायची व्यवस्थित. आणि त्यानंतर लसूण व आलं व लसूण पण घेतले पेस्ट करून. मग त्यानंतर थोडं 5 मिनटं भिजायला ठेवलं पीठ मिक्स करून व्यवस्थित. छान भिजलं ना 5 मिनटं पीठ. मग त्यानंतर असं मस्तपैकी पॅनला तेल वगैरे लावून घ्यायचं. तेल लावल्यानंतर ना व्यवस्थित टाकायचं, कारण त्यामध्ये सगळं कांदा टोमॅटो वगैरे असल्यामुळे ना ते गोल गोल असं होत नाही. तरी पण मी ट्राय केलं, कारण खायला खूप छान लागतं. श्रीला पण थोडंसं मी बिना मिरचीचं पण केलं होतं, कारण माझ्या श्रीला खायला काही बनवावंच लागतं. त्यासाठी मग श्रीसाठी वेगळं बनवलं ना आमच्यासाठी वेगळं बनवलं. तुम्ही पण नक्की ट्राय करा, खूप छान लागते ही डिश. खायला पण एवढी यम्मी आहे ना. आता नाव तर मला काही माहीत नाही, कारण असंच बनवली मी, कारण वेगळं गावाकडं बनवत होता त्यामुळं बनवले. त्यामध्ये काही वेगवेगळं टाकलं. त्यामध्ये तुम्ही अजूनही काही मिक्स करू शकता, व्हेजिटेबलमध्ये टाकू शकता. त्यानंतर मग मस्तपैकी वरून थोडंसं तेल वगैरे टाकले आणि मग थोडं झाकून ठेवले वर, कारण वरून पण छान वाफलं पाहिजे ना. मग वाफून घेतली, मग पलटून घेतली. एवढी छान दिसायला पण एवढी छान लागते, मला खायला पण खूपच टेस्टी लागत होती. मग श्रीच्या पप्पाला पण खूपच आवडली. आम्ही पण खाल्ले, दोघांनी पण आवडीनं खाल्लं. दोघांनी का ते म्हणले खूप छान झाली असं म्हणले, कारण रोजचं खायचं म्हणलं का कंटाळा येतं आणि रोज टेन्शन सर्व लेडीजला काय बनवायचं रोज. त्यासाठी हे नक्की ट्राय करा, खूप छान होती डिश. त्यानंतर काय मग झालं, श्रीचं खूप थकून जाते दिवसभर खेळून. त्यानंतर ती समाधान अशी झोपली होती. बाळ झोपलं की किती शांत असं वाटतं ना, आणि किती असं वाटतं की